मंडळी, भारतीय राजकारणाच्या 75 वर्षाच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही ते थलपती विजयनं करून दाखवलं। अवघ्या 1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करायचा आणि थेट सत्तेची खुर्ची काबीज करायची असा पराक्रम करणारा टीव्हीके हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष ठरला आणि थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि मोठमोठ्या राजकीय धुरंधरांच्या पायाखालची जमीन सरकली। पण या सगळ्या विजयात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे रिक्षा चालक असलेला के. विजय धामू याची। पेशानं ऑटो चालक असलेला उमेदवार के. विजय धामू याला जनतेने कौटुंबिक वारसा नसताना आणि मोठ्या नेत्यांना नाकारत थेट आमदार केलं। पण हे सगळं सोपं नव्हतं। एका बाजूला दशकांपासून सत्तेत असलेले तामिळनाडूचे महाकाय पक्ष आणि दुसरीकडे विजयचा अवघ्या 1.5 वर्षापूर्वीचा नवा पक्ष। तरी हा चमत्कार घडला नक्की कसा तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। तामिळनाडूच्या राजकारणानं आजवर अनेक मोठे अभिनेते मुख्यमंत्री होताना पाहिले आहेत, मग ते एम.जी. रामचंद्रन असोत किंवा जयललिता। पण थलपती विजयचा विजय काहीतरी वेगळाच आहे, कारण त्याने केवळ सत्ता मिळवली नाही तर तामिळनाडूच्या राजकारणातील घराणेशाहीची भिंत जमीनदोस्त केली। तामिळनाडूमध्ये गेली कित्येक वर्ष दोनच पक्षांची सत्ता आलटून पालटून येत होती। एकीकडे करुणानिधीचा वारसा चालवणारा डीएमके पक्ष आणि दुसरीकडे एआयडीएमके। या पक्षांकडे प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचं जाळं, अफाट पैसा आणि सत्ता होती। या दिग्गजांसमोर 1.5 वर्षापूर्वी जन्मलेला एक नवीन पक्ष काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। विजयनं जेव्हा राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यासमोर 2 पर्याय होते। एक तर दुसऱ्या पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आपल्याकडे खेचणं किंवा नवीन फळी तयार करणं। विजयनं दुसरा मार्ग निवडला जो अधिक धाडसी होता। त्याने 60% अधिक अशा नवीन तरुणांना रिंगणात उभं केलं जे वर्षानुवर्ष त्याच्या फॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते। अत्यंत कमी वेळात पक्षाची बांधणी करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, पण विजयच्या फॅन बेसनं त्याचं रूपांतर एका शिस्तबद्ध राजकीय सैन्यात केलं। जेव्हा निवडणुकांचे निकाल समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। अगदी नवीन असलेल्या या पक्षानं 109 जागांवर आघाडी मिळवली। हे यश केवळ विजयच्या लोकप्रियतेमुळे नव्हतं, विजयनं आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा न देता समाजातील सामान्य पण कष्टाळू तरुणांना संधी दिली। विजयने घोषणा केली होती की माझा पक्ष सामान्यांचा असेल आणि त्याने ते करून दाखवलं। या निवडणुकीत रायपुरम मतदारसंघातून विजयनं एका ऑटो रिक्षा चालकाला म्हणजे के. विजय धामू या सामान्य माणसाला तिकीट दिलं। पण त्याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला तामिळनाडूच्या राजकारणातलं अतिशय मोठं नाव माजी मंत्री डी. जयकुमार आणि डीएमकेचे जुबेर खान होते, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आणि राजकीय वारसा होता। पण जो माणूस कालपर्यंत प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षा चालवत होता त्याला थलपती विजयनं विधानसभेचं तिकीट दिलं। एक सामान्य रिक्षावाला आमचं काय भले करणार असं म्हणणाऱ्या विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिलं। निकाल लागला आणि एका सामान्य घरातील मुलगा के. विजय धामू याने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विधानसभेत पोहोचला आणि हे सिद्ध केलं की आता राजाचा मुलगा राजा होणार नाही तर जो पात्र असेल तोच विधानसभेत जाईल। या विजयामुळे तामिळनाडूमध्ये आता घराणेशाहीला मोठा धक्का बसला। 1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करून थेट सत्ता काबीज करणारा थलपती विजय याचा टीव्हीके हा पक्ष भारतातील पहिला पक्ष ठरला। तर मंडळी, विजयच्या रूपानं तामिळनाडूमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत नवीन बदल पाहायला मिळतील अशी आशा जनतेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून तामिळनाडूचा काय पलट करू शकतील का? आणि अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाने राजकारणात येणं गरजेचं आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।